2009 मध्ये कल्याण विधानसभा मतदारसंघाचं विभाजन होऊन डोंबिवली हा स्वतंत्र मतदारसंघ अस्तित्वात आला। तेव्हापासूनच या मतदारसंघात भाजपचं वर्चस्व राहिले। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप विचारसरणीचा प्रभाव असलेलं शहर म्हणून डोंबिवलीची जनसंघापासून ओळख राहिली आहे। या मतदारसंघात बुद्धिजीवी आणि श्रमजीवी मतदार राहतात, तर मराठी, गुजराती, मारवाडी, दाक्षिणात्य आणि उत्तर भारतीय असे बहुभाषिक लोक या मतदारसंघात आहेत। त्यामुळेच एक गठ्ठा मतदान इथून भाजपला होतं। महानगरपालिकेतून राजकारणाला सुरुवात करणारे रवींद्र चव्हाण हे सुद्धा इथून सलग 3 वेळेस निवडून आलेत। यंदा विजयाचा चौकार मारण्यासाठी चव्हाण हे आता निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून राज्यात रस्त्यांचं जाळं विणणाऱ्या रवींद्र चव्हाणांची राजकीय कारकीर्द नेमकी कशी राहिली आणि खरंच डोंबिवलीत विकास कामं मार्गी लागलेली आहेत का, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। सुरुवातीला पाहूयात रवींद्र चव्हाणांची आजपर्यंतची राजकीय कारकीर्द। रवींद्र चव्हाण यांचा आपण राजकीय प्रवास पाहिला तर चव्हाण यांच्याकडे भाजपने 2002 साली कल्याण युवा मोर्चा उपजिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली होती। 2005 साली सावरकर रोड वॉर्डमधून काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करत ते कल्याण डोंबिवली महापालिकेत गेले। 2007 मध्ये ते स्थायी समितीचे सभापती झाले। त्यातून त्यांनी डोंबिवली शहरात विकास कामं केली। 2009 ला कल्याण विधानसभा मतदारसंघाचं विभाजन होऊन डोंबिवली हा स्वतंत्र मतदारसंघ तयार झाला। 2009च्या विधानसभा निवडणुकीत नव्याने तयार झालेल्या डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून भाजपने त्यांना संधी दिली आणि पहिल्याच विधानसभा निवडणुकीत त्यांनी मोठा विजय मिळवला। 2014 आणि 2019च्या विधानसभा निवडणुकांमध्ये सुद्धा डोंबिवली मतदारसंघातून त्यांनी सलग विजयी होऊन हॅट्रिक साधली। शिवाय चव्हाणांनी महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण, माहिती आणि तंत्रज्ञान, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तसंच बंदरं या खात्यांचं राज्यमंत्रीपदही सांभाळलं। एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात ते कॅबिनेट मंत्री झाले। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सार्वजनिक बांधकाम, अन्न आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण खात्याचं कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहण्यास सुरुवात केली। मतदारसंघाशी असलेल्या त्यांच्या कनेक्टच्या जोरावरच मतदारसंघात त्यांना रविदादा या नावानं ओळखलं जातं। महाविकास आघाडी सरकारच्या काळात रखडलेल्या कल्याण डोंबिवलीतील विकासाला महायुती सरकारच्या काळात गती मिळाली। देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना सरकारनं डोंबिवलीतील रस्त्यांसाठी जो 443 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला होता तो महाविकास आघाडी सरकारच्या काळात स्थगित करण्यात आला होता। परंतु महायुती सरकार सत्तेत येताच आमदार रवींद्र चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे कल्याण डोंबिवलीतील विकासाला रस्त्यांसाठी 500 ते 550 कोटींचा निधी वर्ग होऊन ही विकास कामं सुरूही झालीत। याशिवाय रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नाने डोंबिवलीची शैक्षणिक प्रगतीही वेगाने झाल्याचं दिसून येते। डोंबिवली पश्चिम येथील शास्त्रीनगर इथं वैशालीताई जोंधळे लॉ कॉलेज, SV जोशी विद्यासंकुल इथं GI लॉ कॉलेज, टिळकनगर महाविद्यालय इथं लॉ कॉलेज तसंच टिळकनगर कॉमर्स कॉलेजमध्ये BAF आणि BMS हे व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे। शिरोडकर नर्सिंग कॉलेजमध्ये BSc नर्सिंग आणि फिजिओथेरपी कॉलेजलाही मान्यता मिळाली आहे। डोंबिवली शहराच्या इतिहासात काही रस्ते आणि काही वास्तूंना विशेष असं स्थान आहे। टिळक रोडवरची सुतिकागृहाची वास्तू ही सुद्धा त्यातीलच एक आहे आणि त्या ठिकाणी आता नवीन भव्य अशी सुतिकागृहाची वास्तू उभारली जाणार आहे। कॅन्सर उपचार वॉर्ड उभारण्यात येणार आहेत, त्यामुळे नागरिकांना डोंबिवलीतच कॅन्सरवरील उपचार मिळणार आहेत। सार्वजनिक आणि खासगी तत्वावर मॉडर्न मॅटर्निटी होम आणि कॅन्सरचे हॉस्पिटल उभारले जाणार आहेत। तसंच महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात शवविच्छेदन केंद्र आणि नवजात शिशूंसाठी अतिदक्षता विभागाचं लोकार्पणही करण्यात आलंय। मरीटाईम बोर्ड आणि जिल्हा नियोजनाचा निधी हा रवींद्र चव्हाणांनी आपल्या मतदारसंघात आणला। त्यातूनच गणेश नगरला 15 कोटी, कुंभारखान पाडासाठी 10 कोटी आणि जुने डोंबिवलीसाठी 15 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय। गणेशनगर भागात 1 कोटी रुपये मंजूर करून सुसज्ज अशी स्मशानभूमीही मंजूर करण्यात आली आहे। डोंबिवलीतून मुंबईत जाणारा मोठा नोकरदार वर्ग आहे आणि त्यांना चांगल्या सुविधा मिळवण्यासाठी मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनच्या अंतर्गत मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट या योजनेतून डोंबिवली रेल्वे स्थानक सुधारणा प्रस्तावाला मान्यताही मिळाली आहे। शिवाय 5865 कोटी रुपये खर्चून इथं मेट्रोचा प्रकल्पही उभारण्यात येणार आहे। या प्रकल्पामुळे कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबई असा प्रवास करणाऱ्या नागरिकांना स्वस्त, वेगानं आणि सुखकर प्रवास मिळणार आहे। भिवंडी कल्याण शीळफाटा या मार्गावर होणारी वाहतूक कोंडी हा इथला सगळ्यात मोठा प्रश्न आहे। तर याच रस्त्याच्या 6 पदरी रुंदीकरणाच्या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देऊन 561 कोटी 85 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले हे काम आता मार्गी लागले। याचबरोबर अनेक विकास कामं सुद्धा चव्हाणांनी केलेली आहेत। याच कामांच्या जोरावर मतदारसंघातून चौथ्यांदा बाजी मारण्याचा विश्वास रवींद्र चव्हाण यांना आहे।
राज्यात 2014 साली जेव्हा भाजपची सत्ता आली तेव्हा देवेंद्रजींना सांगितलं की भाजपची विचारधारा मांडणाऱ्या डोंबिवलीला आता पायाभूत सुविधांसाठी निधीचा मोठा हिस्सा मिळायला हवा. त्यातून आता दिसतंय ते डोंबिवलीच्या कनेक्टिव्हिटीचं पर्व सुरू झाले. मोठागाव मानकोली ब्रिज, कल्याण शीळ रोड विस्तारीकरण, मेट्रो आणि अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी 471 कोटींचा निधी दिला. काँग्रेसनं कायमच निधी वाटपात डोंबिवलीला दुर्लक्षित केलं, कारण हा मतदारसंघ भाजपच्या विचारांचा आहे. पण महायुतीचं उजव्या विचारसरणीचं सरकार आल्यानं हे सर्व शक्य झालं, असं चव्हाण हे त्यांच्या वारंवार मुलाखतीत सांगताना दिसतात. आता मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी पाहत रहा लेट्स अप मराठी.